पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून आंदोलन केलं। बैलगाड्या घोडागाडी घेऊन कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। फडणवीसांनी मंत्र्यांसह घोड्यावरूनच मंत्रालयामध्ये प्रवास करावा असं आव्हाड म्हणाले। तर पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरेंनी सुद्धा घोड्यावर बसून आंदोलन केलं। आता काय करणार, पूर्वी घोड्यावरनं फिरायचे, गाड्या आल्या, पेट्रोल आलं, डिझेल आलं, आता परत एकदा मागे 2000 वर्षापूर्वी मागे घेऊन जाणार आपल्याला मोदी, आपल्याला माहिती होतं। आता जय मोदी, चला टक 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 गाडीच आता अशीच ठेवणार का पुढे येणाऱ्या काळात पाहिलं मंत्रालयापर्यंत? हो, मग आता मंत्र्यांना पण आम्ही सांगणार की तुम्ही बंगल्यातनं गाडीने नाही जायचं, घोड्यावर बसायचं, गाडीवर बसायचं, बैलगाडीवर बसायचं आणि मंत्रालयात जायचं। आमचं आव्हान असेल देवेंद्र फडणवीस यांना की तुम्ही वर्षामधनं जेव्हा निकाल मंत्रालयात यायला किंवा घोडागाडी किंवा बैलगाडीतनं या किंवा घोड्यावरनं जा। जितेंद्र आव्हाडांनी नौटंकी त्या ठिकाणी बंद करावी आणि मला वाटतं घोड्यावरच यायचं, त्याने रोज घोड्यावर यावं आणि त्याने गाडव्यावर प्रवास केला तरी आश्चर्य वाटाय नको, कारण जितेंद्र आव्हाड काही करू शकतील।